सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। आपली योग्यता नाही सद्गुणात, आपली योग्यता नाही सद्गुणात, आणि ना मनात जसा मेंढा। आत्मज्ञान नाही मूल कलालाचा, धंदा खाटकाचा ज्ञान सांगे, धंदा खाटकाचा ज्ञान सांगे। समाधान त्याने केले हद्दपार, समाधान त्याने केले हद्दपार। करा बोजवार शांततेचा, करा बोजवार शांततेचा। त्यास मुळी नाही निर्मिकाची भीती, त्यास मुळी नाही निर्मिकाची भीती। अज्ञाना नाही ती ज्योती मने, अज्ञाना नाही ती ज्योती मने। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की माणसामध्ये सद्गुण आणि स्वच्छ मन नसते, म्हणजेच तो आतून चांगला नसतो। मेंढा जसा विचार न करता इतरांच्या मागे चालतो, तसाच हा माणूस आत्मज्ञान म्हणजे स्वतःची जाणीव नसलेला असतो। कलाल म्हणजेच दारू विकणारा किंवा खाटीक म्हणजे मांस विकणारा यांचा धंदा जसा साधा आणि फक्त उपजीविकेसाठी असतो, तसा हा माणूस उच्च विचारांपासून दूर असतो। तो मोठमोठे ज्ञान सांगतो, पण त्याच्या जीवनात समाधान शांतता नसते, म्हणजेच त्यांचे बोलणे यात फरक असतो। तो स्वतःला शांत संतुलित दाखवतो, पण प्रत्यक्षात त्याच्याकडे शांतता नसते। त्याला निर्माता याची भीती नाही, कारण तो अज्ञानी आहे। ज्योती सांगतात असा माणूस फक्त बाहेरून मोठा दिसतो, पण आतून रिकामा असतो। यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असा संदेश देतात की खरे ज्ञान म्हणजे फक्त बोलणे नाही, सद्गुण, शांतता आणि नम्रता असे असणे आवश्यक आहे। जे लोक फक्त दिखावा करतात त्यांच्याकडे ना आत्मज्ञान असते ना खरे समाधान। आचरणाशिवाय ज्ञान निरर्थक आहे। नम्रता आणि सद्गुण हेच खरे मूल्य आहे। अज्ञानामुळे माणूस अहंकारी बनतो। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।